खानदेशात बटाट्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी कमीच, पण कमी काळात पैसे मिळवून देणाऱ्या या पिकाच्या लागवडीकडे सध्या शेतकरी वळताना दिसतात। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या लोणी गावचे भरत पाटील गेल्या काही वर्षांपासून बटाट्याची शेती करतात। यंदा त्यांनी 1.5 एकरावर बटाट्याची लागवड केली आहे। यापासून त्यांना हंगामात 80,000 रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। आज आपण भरत पाटलांच्या बटाटा शेतीची माहिती घेण्यासाठी जाणार आहोत जळगाव जिल्ह्यात। लोणी गावच्या भरत पाटलांकडे 18 एकर शेती आहे। यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून ते पीक बदल म्हणून कमी काळातल्या बटाटा पिकाची लागवड करतायत। यंदा त्यांनी 1.5 एकरात बटाट्याच्या कुफरी पोखराज वाणाची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून तयारी केली होती। अगोदर मी माझं शेत जे ते साधारण ट्रॅक्टरने नांगरून घेतलं। त्याच्यानंतर 5-7 दिवसांनी त्याला रोटोवेटरद्वारे 2 वेळा रोटोवेटर केल्यामुळे ते शेत अतिशय एकदम भुसभुशीत झालं। नंतर त्याच्यावर बेड करायचे होते, तर ट्रॅक्टरद्वारे ते मी बेड केलेले आणि त्या बेडांवर आपलं शेणखत ते तर साधारणपणे 4 ट्रॉली शेणखत पूर्ण बेडांवर पसरून टाकलं। आणि तसंच त्याच्यावर अगोदर बेसल डोस म्हणून सुपर फॉस्फेट, युरिया आणि त्याचप्रमाणे अमोनियम सल्फेट, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रन्स हे टाकले। आणि नंतर तसंच नंतर त्या मिश्रण करण्यासाठी लहान ट्रॅक्टरद्वारे ते बेडांवर रोटोवेटर फिरवलं आणि त्यामुळे ते अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण झालं। नंतर ते बेड 3 दिवस साधारणपणे ओलून घेतले, नळ्या टाकल्या असल्यामुळे चांगली ओल झाल्यानंतर साधारणतः 8 दिवसांनी त्यावर मी बटाटा लागवड सुरू केली। पाटील यांनी बटाट्याची 10 डिसेंबर रोजी 5 फुटांच्या गादी वाफ्यावर लागवड केली आहे। बटाट्याचं बियाणं त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मनसर इथून आणलंय। बटाट्याला रासायनिक खतांचे डोस आणि कीडनाशकांचे फवारे वेळेवर दिले। पर्यायानं त्यांना बटाट्याचं भरघोस उत्पादन मिळालंय। 32 रुपये किलो आणि इतर वाहतूक खर्च असा दर धरला तर 36.5 रुपये प्रमाणे मला ते घरी पोच पडलेले आहे। आणि या ठिकाणी नंतर मी लागवड झाल्यानंतर साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या दिवशी बारीक जे तण उगवलेलं होतं बेडवर, तर त्याच्यावर ग्लायसोपेट या तणनाशकाची फवारणी केली। त्याच्यामुळे काय झालं की जो माझा निंदीचा खर्च आहे तो पुढे बिलकुल 0 एवढा झालेला आहे। कसं मजुरांची समस्या असल्यामुळे आणि शिवाय बटाट्याला इजा न पोचू नये म्हणून मी अगोदरच तणनाशकाची फवारणी केली। 10 दिवसांनी बटाटा चांगल्या प्रकारे उगवण झालेलं होतं। यंदा हवामान बदलाच्या संकटामुळे पाटील यांना बटाट्यासाठी कीडनाशकांचे जादा फवारे घ्यावे लागले, पण 80 ते 85 दिवसात बटाटा काढणीसाठी तयार झाला। वर्षी खूपच असा बदल होते, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येते। त्यामुळे जी फवारणी ती वेळोवेळी करावी लागते। आणि ह्या वर्षी तरी असा माझा अंदाज आहे की मागच्या वर्षी माझं जे बटाटा होतं साधारणतः मला एकरी 70 क्विंटल आलेलं होतं। त्याच्यापेक्षा यावर्षी माझं बटाटा कमीत कमी मला 90 क्विंटलच्या पुढेच येईल असं एकरी असा माझा अंदाज आहे। आणि यायला काही हरकत नाही, कारण त्या प्रकारे मी त्याला ट्रीटमेंट देतोय आणि किंवा त्याला पोषकसुद्धा असं वातावरण नाही। पाटील यांनी गेल्या महिन्यात बटाट्याची काढणी करून बटाटा स्थानिक मार्केटला विकला। जिल्ह्यातले बाजार आणि बाजार समित्यांमध्ये जाऊन सरासरी 8 ते 9 रुपये किलोच्या दरानं त्यांनी बटाट्याची विक्री केली। गेल्या वर्षी भाव पडल्यानं त्यांनी स्वतः विक्री करण्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली। बटाटा मी मार्केटला घेऊन गेल्यावर साधारणतः मला त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मला 6-6.5 रुपये किलोप्रमाणे मागत होते आणि त्याच्यात त्यांचं कमिशन असं पाहिलं तर माझ्या हातात फक्त काय 5 रुपये पडत होते। म्हणून मी ते त्यांना न विकता त्याच ठिकाणी मी तो लिलाव रद्द केला आणि बटाटे घरी वापस आणले। आणि आमच्या परिसरात अळावत, धानोरा, यावल, किनगाव किंवा काही 1-2 मोठमोठी गावं आहेत, त्या गावांमध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी थेट ग्राहकांना मी तो माल दिलेला आहे। बाजारात जो माल 15 रुपयाला मिळत होता आणि माझा जो माल होता तो एकदम अतिशय उच्च क्वालिटीचा माल होता आणि साहजिकच लोकांना भुरळ पाडणारा असा माल होता तो। आणि मी तो माल त्यांना 10 रुपयात देतोय, म्हणजे घरी बसल्या जर 10 रुपयात माल मिळतोय 15 रुपये किलोप्रमाणे असणारा माल, तर साहजिकच त्यामुळे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या आत माझा जो 70 क्विंटल बटाटा होता तो पूर्णपणे विक्री झालेला आहे। तसंच यावर्षी सुद्धा माझा असा कयास आहे की जसं आपण मागच्या वर्षी हा प्रयोग केला थेट विक्रीचा,
तर तोच प्रयोग यावर्षी सुद्धा करावा. पाटील यांना बटाटा शेतीसाठी जवळपास 80,000 रुपये खर्च आला, तर 200 क्विंटल बटाटा विक्रीतून त्यांना 1,60,000चं उत्पन्न मिळालं. तर यातून 80,000चा खर्च वगळता 80,000 रुपयांचा नफा मिळालाय. भरत पाटलांनी कमी काळात चांगलं नगदी उत्पन्न देणाऱ्या बटाट्याचं उत्पन्न घेऊन खानदेशात बटाटा शेतीला चांगली संधी असल्याचं दाखवून दिलंय. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.